सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। 17व्या लोकसभा मतदान प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सखी मतदार ही अभिनव संकल्पना राबवली आहे। त्याबरोबर पाळणा घराची सोय देखील करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। जिल्ह्यामध्ये यावेळेस 3 सखी मतदान केंद्र आयडेंटिफाय करण्यात आलेली आहेत। त्यापैकी आपण आज एका मतदान केंद्रामध्ये आहोत। कणकवली तालुक्यातल्या कलमठ मतदान केंद्रामध्ये आज आपण आहोत। हे कलमठ मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून आयडेंटिफाय केलेलं आहे। या सखी मतदान केंद्राची कन्सेप्ट अशी आहे की या मतदान केंद्रात काम करणाऱ्या किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर पासून सगळ्या आहेत, सगळ्या महिला आहेत, पोलीस कर्मचारी महिला आहेत, अधिकारी महिला आहेत, मतदान कर्मचारी या महिला आहेत। आणि आपण बघताय या रांगेमध्ये जास्ती बहुतांशी महिलांचाच समावेश आहे। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी 3 मतदान केंद्र आहेत। त्यापैकी हे कणकवलीतील कलमठ आहे, दुसरं कुडाळमधील कबिलकाटे आहे आणि सावंतवाडी हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून आयडेंटिफाय केलेलं आहे। या 3ही मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रियेपासून या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी ह्या सगळा महिला वर्ग आहे। अशी एक वेगळी कन्सेप्ट यावेळेस निवडणूक आयोगाने राबवलेली आहे। आपण बघताय या रांगेमध्ये सुद्धा महिलांचा समावेश जास्ती आहे। एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिला मतदारांचं प्रमाण हे पुरुष मतदारांच्या पेक्षा जास्ती आहे। या रांगेत काही नवमतदार सुद्धा आहेत। आपण काही नवमतदारांना विचारूया। नमस्ते ताई, तू पहिल्यांदाच मतदान करणार आहेस? पहिल्यांदा करते। कसं वाटतं आज तू पहिल्यांदाच मतदान करणार आहेस त्याबद्दल? म्हणजे क्युरिओसिटी आहे की फर्स्ट टाइम करणार आहे, पण हे पण आहे की आता आहे माझं म्हणजे फर्स्ट टाइम आहे ना। बरोबर, तू सुद्धा मतदान करणार आहेस का? तू पेपर वाचतेस दररोज? पेपर एवढा यूज आताची मुलं नाहीच एवढं वाचत। आज कसं वाटते तुला मतदान करताना? पहिल्यांदाच मतदान करतेस? एकदम म्हणजे अशी गुड फील येते की मी आज फर्स्ट टाइम वोट देते, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं। सुद्धा मतदान पहिल्यांदाच करणार आहे का? फर्स्ट टाइम। कसं वाटतंय मतदान करताना? छान वाटतं, असं कधी करते असं झालंय। अरे वा, कधी करते मतदान असं झालेलं आहे? ताई, तुम्ही मतदान पहिल्यांदाच करणार आहात का? कसं वाटतं आज मतदान करताना तुम्हाला? पहिल्यांदाच करताय मतदान? म्हणजे लोकशाहीसाठी मतदान करणं हे आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला? वाटतं तर आहे। मतदारांची ही महिला मतदारांची जर रांग बघितली आणि त्यांचे विचार बघितले, विशेषतः महिलांचे जर विचार बघितले तर मतदान करताना त्यांना आज खूप बरं वाटते। कित्येक जणी इथे पहिल्यांदा मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत आणि लोकशाहीचं पावित्र्य आणि लोकशाही आपली भक्कम होण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे हे ह्या तरुणाईने सुद्धा इथे बोलून दाखवलेलं आहे। आता आपण आलो आहोत कसाल शाळा नंबर इथे। आपण बघताय आजच्या सकाळच्या सत्रामध्ये एक भली मोठी लाईन इथे लागलेली आहे मतदारांची आणि सकाळी उन्हाच्या अगोदरच हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। याच्यामध्ये वृद्ध आहेत, तरुण आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि एक दिदी आहे इथे जी आपला पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे। दिदी, तुझं नाव काय? दीपिका राजेंद्र। तू पहिल्यांदाच मतदान करतेस का? एकूणच लोकशाही सुदृढ व्हावी याच्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क आज तू बजावणार आहे। कसं वाटतंय तुला पहिल्यांदाच मतदान करताना? छान वाटतं। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ती पहिल्यांदाच आलेली आणि तिला खूप छान वाटते असं म्हणते। आपण बघताय या रांगेमध्ये महिलांचा सुद्धा फार मोठा सहभाग इथे दिसून येतोय। एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिला मतदारांचं प्रमाण सुद्धा पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे।
आणि आज आपण या रांगेमध्ये बघतोय एक आजोबा सुद्धा आलेले आहेत. आजोबा नमस्कार. तुम्ही कितव्यांदा मतदान करताय का आठवत आहे का? सुरूपासूनच आहे त्यापासून बरीच वर्ष म्हणजे तरी तुम्ही बॅरिस्टर नाथपै किंवा मधुदंड होते ना मतदान केलेलं? त्यापासूनच आहे. तेव्हापासून मतदान करताय. मग आजोबा आहेत त्यांनी मधुदंड होते, बॅरिस्टर नाथपैंना सुद्धा मतदान केलेलं आहे. असे मतदार सुद्धा या शाळेच्या मतदान केंद्राच्या या आवारात आपल्याला दिसत आहेत. सिंधुदुर्गातल्या अनेक महिला या लेकरवाळ्या आहेत, त्यांना त्यांच्या बाळांना घेऊन मतदानाला यावं लागते. म्हणूनच यावेळेस इलेक्शन आयोगाने पाळणा घर ही संकल्पना राबवलेली आहे. आज आपण अशाच एका मतदान केंद्रामध्ये आहोत जिथे पाळणा घर ठेवलेलं आहे आणि आपल्या अंगणवाडी सेविका ह्या एका बाळाला घेऊन इथे उभ्या आहेत. ताई, आज ही पाळणा घराची संकल्पना इथे राबवलेली आहे. हे एका मतदाराचं छोटं बाळ आहे का? किती वेळ तुम्ही त्याला घेऊन आहात? अर्धा तास झाला. अर्धा तास ही बाई ह्याच्यामध्ये आहे. सकाळपासून किती बाळ आली तुमच्याकडे? 2-3 बाळं आली का? अशी लहान मुलं असलेल्या ज्या लेकरवळ्या मतदार आहेत, महिला मतदार आहेत, त्यांच्यासाठी ही पाळणा घराची संकल्पना राबवलेली आहे. आणि सकाळपासून 2-3 बाळं ह्या अंगणवाडी ताईंकडे आणून ठेवलेली होती. त्यांच्या आई तिथे मतदानाचा आपला हक्क बजावताना दिसत आहेत आपल्याला. त्याचबरोबर इकडे महिला मतदारांना किंवा एकूणच मतदारांना काही तब्येतीचा जर प्रॉब्लेम जर निर्माण झाला तर इमिजिएट त्यांना हेल्प एड मिळण्यासाठी किंवा हेल्थचं एड मिळण्यासाठी इथे मेडिकल हे सुद्धा ठेवलेलं आहे. ताई, सकाळपासून कोणाला असं चक्कर किंवा उन्हामुळे काय ह्याचा त्रास झालेला कोणा आला का मतदार? नाही. काय प्रकारची औषधं तुम्ही इकडे ठेवलेली आहेत? म्हणजे पॅरासिटामॉल आहे, फर्स्ट म्हणजे समजा कोणी लागलं वगैरे तर मेडिसिन हे आपलं मेडिसिन किट आहे समजा, ड्रेसिंगचं साहित्य वगैरे. एकूणच उन्हाळा जास्ती आहे आणि उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता आहे, तर त्याच्यासाठी काही फर्स्ट एडचं हे साहित्य तुम्ही ठेवलेलं आहे का? हो, त्याच्यासाठी ORS किट वगैरे आहे, ते आपण ORSचं पाणी पिऊन त्यांना देऊ शकतो. तीव्र उन्हाळ्यामुळे किंवा उन्हाच्या झळांमुळे मतदारांना त्रास होऊ नये, त्यांना त्यामुळे गरमीचा त्रास होऊ नये म्हणून इथे ORSचं पाणी किंवा असे तत्सम औषधोपचाराची साधनंसुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहेत या मतदान केंद्रामध्ये. आपण आता बघितलं जे बाळ त्या अंगणवाडी ताईंकडे होतं ते बाळाची आई आलेली आहे. ताई नमस्कार. प्रथमच ही पाळणा घराची संकल्पना इलेक्शन कमिशनने राबवलेली आहे. आज तुमचं बाळ अंगणवाडी ताईकडे देऊन तुम्ही आपला मतदानाचा हक्क बजावला. कसं काय वाटते या सुविधेबद्दल? मी पण या म्हणजे कणकवली एरियातनं पहिल्यांदाच मतदान केलं, पण हे खूप चांगलं आहे. म्हणजे तिला तिकडे घेऊन जाऊन मला टेन्शनच वाटलं, कारण ती मशीनला वगैरे हात लावू शकते, चुकीचं बटन वगैरे दाबलं जाऊ शकतं, पण नाही. आणि खूप छान केलं. तेवढं मला बरं वाटलं की ती पण व्यवस्थित आहे आणि मी मतदान पण व्यवस्थित करू शकते. ताईने असं मत व्यक्त केलेलं आहे की छोट्या बाळाला घेऊन मतदान केंद्रामध्ये जाणं थोडंसं त्यांना अडचणीचं होतं की छोटं बाळ त्या मतदानाला यंत्राला हात लावू शकते किंवा बराच वेळ त्या लाईनमध्ये उभं राहावं लागते त्यांना आणि त्यामुळे त्या बाळाची चिडचिड होऊ शकते. परंतु ही सुविधा केल्यामुळे हे बाळ त्यांनी अंगणवाडी ताईंकडे सोपवलं आणि त्या अत्यंत उत्तमरित्या आपल्या मतदानाचा हक्क बजावून आलेले आहेत.